नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. मकवान मिळालंय बघा असं, आणि आपल्या बॅगा दाखवते तुम्हाला. बॅगेवरचा इनर तर ना टिकतच नाही. आणि तिकडे एक बॅग, एवढ्या दोनच बॅगा राहिल्या त्या, एवढी वैरण केलेली तर बघा. आणि मकवान घेतलंय, आणले, अजून वैरण कट केली नाही. मुरघासाची एक पाटी टाकली आणि दुसरी पाटी आता ऊस आणायचा राहिलाय. ऊस आणायला गेले तर मिस्टर, तर ऊस आणि मकवान असं कट करायचं. थोडंसं कवळ आहे, पण आता एक 4-8 दिवसात होईल निबार. आणि इकडं आपलं गायींना खुराक ओतून झालंय. एक पाटी मुरघास पण ओतून झालाय आणि गायींचं ना खायचं काम चालू आहे. तर पाऊस कसलाच नाही बघा. वारं सुटले, एवढं वारं सुटले की प्रमाणाच्या बाहेरच. आणि ही गाय तुम्हाला म्हणलं ना मी काल, गर्भिणी पेंड खायला लागल्यापासून तिची तब्येत सुधारली, मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर असं चमक पण आली बघा तिच्या अंगावर आणि अशी चांगली वाटायला लागली आता. तर एका दादाची मला कमेंट आली, तुमचं गाव कुठलं? तर व्हिडिओ बघा दादा, म्हणजे समजेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगते माझं गाव कुठलं, माझं गाव कुठलं. तर गायचं खायचं चालू आहे बघा. कशा खाते असं खोड करते त्या, इसकटती खायचं सोडून. आणि गर्भिणी पेट आहे ना त्यांची गाय खात नाही. तर म्हणजे काय होतं, असे नाकात कशाची तर वास बसती ना गायींच्या, घाण. मग वास बसली ना गाय एखाद्या वेळेस खुराक खात नाही बघा. तर काय करायचं, गायच्या नाकावरती ना थोडंसं गोडं तेल सोडायचं, म्हणजे तिला त्या घाणीचा तिच्या नाकातला वास निघून जातो आणि ती पेंड गाय खायला चालू करते खुराक. आणि खुराक खाल्ल्याशिवाय गायची तब्येत कधीच वाढत नाही बघा. तर म्हणजे मला व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं, माझी पण गाय एक खुराक खात नव्हती, तर मला त्यांनी सांगितलं होता. तर ती उपाय मी केलता बघा. तर तेव्हापासून ना मग गाय खुराक खायला लागली आता. आणि चला म्हणलं, यांचं काम चालाय तोपर्यंत आपलं पण काम आवरून घेऊया. परत पण काय होतं, वेळ जातो बघा. आता धारा काढायच्या, आणि धारा काढून झाल्यानंतर परत एक पाटी असते, तोपर्यंत ही जी टाकलेली आहे ना मुरघास, ती सगळा टोटल खाऊन घेते त्या बघा. काहीच ठेवत नाही त्या. आणि अशी एखादी खोड करते मग सांडती, असं पण असतं त्यांचं. तर माझं व्हिडिओ खरंच मला सांगा की कुठपर्यंत पोचल्यात म्हणून. तर त्या दादांनी मला सांगितलं की आता गावाचं नाव बीड सांगितलं बघा. आणि बीडमध्ये कुठलं तरी एक छोटंसं गाव आहे, त्या गावाचं नाव सांगितलं. तर कुठपर्यंत पोचलाय माझा व्हिडिओ, मला तुमच्या गावाचं नाव सांगा की कुठल्या गावातनं तुम्ही व्हिडिओ बघता. तर मी कुठल्या गावातनं व्हिडिओ काढते तर आणखी पण सांगते तुम्हाला. माळखांबी गाव आहे माझं, माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हा. तर छोटं म्हणलं तरी 3,000-3,500 लोकसंख्या, छोटं पण नाही बरं का. पण जास्त बाहेर जे असतात ना, बाहेर जास्त लांब आपलं कुठं पण व्हिडिओ जातात, त्यांना माहिती नसतं असं छोटंसं. म्हणून मी नेहमी अकलूज, वेळापूर असं सांगते. कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितले, तरी पण आजच्या पण व्हिडिओमध्ये सांगते. आणि तर चला, कसं वाटतंय बघा माझ्या 10 गायींचा मुक्त गोटा. आणि कशा खाते त्या बघा मस्तपैकी. आणि इथनं ना अशी थोडीशी इकडं तिकडं करायला जायला वाट ठेवायला पाहिजे होती, पण चिटकून झाली. अशा कुंड्या जायला तर थोडेसे आता पाठीमागं वरती एक दिवशी म्हणजे पेन टाकायला ना असं सर जायला येतं आणि यायला पण येतं. आणि बारकी खुराक टाकताना मग आपल्याला पण ना असं हे होत नाही, तिकडं करावं लागत नाही बघा. तर त्याच्यासाठी. आणि खरंच डागाई ही करायला ना, डागाई करायला ना, एक गाय सुरुवात करायला तर खरंच खूप मनापासून सांगते तुम्हाला, एवढा संघर्ष केला आहे मी. तर प्रमाणाच्या बाहेरच संघर्ष केला आहे. आणि सहजासहजी होत नाही त्या बरं का. कोणी पण मला ज्यांच्याकडे गाय आहेत ना, त्यांनी
कमेंट करून सांगा की सहजासहजी 10 गायी होते त्या का, आणि 10 गायींचा पाठीमागं जी कष्ट असतं ना, ती कष्ट पण होतं का, तर ती मला तुम्ही खरं नक्कीच सांगा. आणि एवढा सोपा नाही वाटतो ना, तेवढा सोपा नाही दूध व्यवसाय. तर खरंच खूप असं कष्ट पण आहे, आणि आपलं कष्ट जर प्रामाणिक असेल ना, तर मग आपल्याला देव पण नक्कीच यश देणार, ही माझं असतंय बघा. तर खरंच खूप छान वाटतं, आणि मनापासून करायला म्हणजे काहीच वाटत नाही बरं का असं एवढ्या गायींचं काम करायला. कारण का, तर कष्ट केल्याशिवाय कष्टाला तर पर्याय नसतो, आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला कुठंही 1 रुपयाही फुकट मिळणार नाही. कष्टाला पर्याय नाही, म्हणून कष्ट करायचं. कष्ट केलं की आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडत नसती. तर तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आणि माझा लहानपणापासूनचा पण संघर्ष तुम्हाला मी सांगत असते की खरंच खूप संघर्ष केला आहे. आणि बघा आपल्या गाई कशा दिसते ते, आहे का. आणि काल काय झालं की, आता हे पाठीमागं तुम्हाला ऊस मी दाखवते बघा सारखा व्हिडिओमध्ये. आता गाईच्या समोर जी दिसते ना हिरवं, ती ऊसच आहे. तर इथं शेडच्या पाठीमागं ना असं रोडवर घर आहे. तुम्हाला मी सांगते ना नेहमी की रोडवर घर आहे आपलं, आणि रस्त्यावरनं ना मोठं अजगर होतं, असं एवढं जाड होतं. आणि मी नव्हतं बघितलं, पण रस्त्यानं जाणारे एक दादा होतं, त्यांनी बघितलं होतं, आणि त्यांनी सांगितलं इथं ऊसात शिरलंय. तर एक रात्रभर तर मला अशी झोप आली नाही की शेडमध्ये येतं का काय, गायींच्या गोट्यात येतं का काय. आणि असं बाहेर येऊन बघितलं तर थोडासा असा वाऱ्यानं जरी ऊस हल्ला तरी मला वाटायचं तिथं आहे काय. म्हणून मी अक्षरशः रात्रीचं जवळजवळ 9-9:30 वाजल्या होत्या. 9-9:30 वाजता ऊसात अशी छोटी छोटी दगडं घेऊन अशी मारली. म्हणलं थोडं असं वाजलं तर त्या भीतीनं तर ती दुसरीकडे जाईल. आणि खरंच सोपं नाही बरं का एवढं, म्हणजे एवढी काळजी वाटती आपल्या गायींची. आणि पाऊस आला तर काळजी वाटती. असं काय कुणी सांगितलं आता अजगर निघलंय म्हणून, तर ती काय दिसलं नाही, पण मला वाटायचं की येईल इकडं, त्याची भीती होती. आणि पाऊस आला तर वारं सुटल्यावर पण भरपूर अशी काळजी लागते. परत विजा लावायला लागल्यावर पण असं वाटतं की आणि शेड पण थोडंसं असं हे आहे ना, म्हणजे दणकट नाही. तर एवढं वारं भयंकर सुटल्यावर पण काय वाटतं की शेड उडतंय का काय, गायींना लागतंय का काय, दगड गायींना लागतोय का, म्हणजे काळजी मनात खरंच. आणि आपण आपल्या व्यवसायावर ना प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा, आणि आपल्या व्यवसायात असं जीव ओतून आपल्या काम केलं ना तर आपल्याला कमी पडत नाही बघा. तर तसं माझ्या बाबतीत आहे. तर मला गायींच्या व्यवसायात ना खरंच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मला गायींचा व्यवसाय एकदम मस्त परवडला, तरकारीपेक्षा भारी वाटलं. आणि खूप असं छान वाटतंय बरं का. आणि परवडत नाही म्हणते ती, शेणसुद्धा राहत नाही, पण ही चुकीचं आहे. जी कष्ट करत नाही, ज्याला माहिती नाही कसं करायचं, ती माणूस थोडे दिवस गाय सांभाळणार, थोड्या दिवसानं ती गाय विकायची, आणि नावं ठेवत रिकामं व्हायचं नावं ठेवून. तर कधीही नावं ठेवू नका. लहानपणापासून ज्यावेळेस मला कळत नव्हतं ना, तेव्हापासून आमचा उदरनिर्वाह गायीवर झाला आहे. आणि आत्ता सध्या पण गायींवरच चालू आहे, आणि गायींवर एवढं भागतं की खरंच काय विचारू नका. आणि एका गायपासून केलेली सुरुवात आज माझी 10 गायींवर येऊन पोचली. आणि आता फक्त एकच ठरवलं की आता गायी घ्यायच्या नाही, आता फक्त कालवडी आपल्या घरच्या गोट्यात तयार करायच्या, आणि कालवडीच्याच गायी वाढवायच्या, विकतची गाय नाही आणायची. तर असं माझं नियोजन चालू आहे. आणि एखाद्या वेळेस लॉस होतो, एखाद्या मस्टरला, एखाद्या वेळेस वैरणीत लॉस होतो, तर सहन करायचं असतं, असं लगेच हरायचं नाही. आणि लॉस पण सहन करावा लागतो बरं का, नाही असं नाही. तर कुठला बी व्यवसाय करा तुम्ही, कुठल्या बी व्यवसायात लॉस ही आहेच, नाही असं नाहीच. आणि ती सहन करूनच आपल्याला पुढं जावं लागतं, तर मग तिथं पुढं कुठंतरी आपल्याला यश भेटतं. तर ती यश ना आज खरंच मला भेटलं आहे बघा गायींच्या व्यवसायातून. तर खरंच खूप भारी वाटतं बरं का. आणि व्हिडिओ काढायला पण असं समाधान वाटतं. तर वारा भरपूर आहे, आणि वाऱ्याचा पण आवाज येत असेल तुम्हाला.
तर मी ना चिक्कूचं झाड लावलं आहे बघा. तर ती झाड पण तुम्हाला दाखवती. म्हणलं आपल्याला खायसाठी आणि प्रत्येक असं मला वाटतं बरं का. प्रत्येक झाड लावायचं मी प्रयत्न करत असते, नाही असं नाही. आणि दाखवते तुम्हाला. इथं लावलंय चिक्कूचं झाड. असं खत पण घातलंय थोडंसं आणि वाऱ्यानं हलतंय म्हणून आधाराला काठी लावली आहे. आणि इथं लावलंय चिक्कूचं झाड. पारिजातकाचं झाड कसं आलंय बघा. एवढी फुलं पडते ती ना सकाळचं, भरपूर फुलं पडते ती. आणि तुळशीत बघा कसं रोप आले. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असा सपोर्ट करा आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं न्या. तर चला, मनापासून आबांच्या लाडक्या ताईचा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ.